आहे। महात्मा गांधी म्हणाले होते की पाणी हे निसर्गाचे वरदान आहे, ते जपून वापरावे। या धर्तीवर केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन मिशन योजना आणली। त्याला भारताचे प्रधानमंत्री यांनी ड्रीम प्रोजेक्ट असे देखील म्हटले होते। जल जीवन मिशन योजनेमध्ये 60% केंद्र व 40% राज्य सरकारचा हिस्सा असतो। हर घर नल हर घर जल ही योजना प्रधानमंत्री यांची महत्त्वाची योजना आहे। या माध्यमातून प्रति व्यक्तीस 55 लिटर पाणी प्रतिदिनी देण्यात येणार असे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले। माझ्या मतदारसंघामध्ये 830 योजना मंजूर असून त्यापैकी 927 गावांना या योजना लागू होत आहे। 830 योजनांमध्ये 210 योजनांचे काम पूर्ण झाले आहे असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। परंतु वस्तुस्थिती प्रथमदर्शी 50 योजना देखील पूर्ण नाही असे निदर्शनात आले आहे। 830 योजना मंजूर असून त्यासाठी 1338 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून 112 योजनांसाठी एकूण 3200 कोटी रुपये दोघे मिळून जवळपास 4538 कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळाले। एवढी मोठी रक्कम फक्त माझ्या एकट्या मतदारसंघा योजनेमार्फत आली असून या योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणाच्या तक्रारी माझ्या समोर लोकप्रतिनिधी या नात्याने त्या भागातील सरपंच आणि ग्रामस्थांनी दिल्या आहे। यामध्ये प्रामुख्याच्या तक्रारी टेंडर प्रक्रियापासून ते काम करणे व बिल काढणे या सर्व प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे। एखाद्या योजनेसाठी पात्र नसताना देखील अपात्र ठेकेदाराला काम देण्यात आले आहे। काम पूर्ण असताना देखील बिल काढले गेले आहे। उदाहरणार्थ 20% काम झाले असेल तर त्या ठिकाणी 50%चे बिल काढण्यात आलेले आहेत। याच बरोबरीने पाईपलाईनसाठी कमीत कमी 3.5 ते 4 फूट खोली अपेक्षित असताना फक्त अर्धा फूट किंवा 1 फुटावर पाईप टाकले गेले आहे। याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे। त्या बाबतीतली मी मंत्री महोदयांना एक पेन ड्राईव्ह आणि फोटोकॉपी सुद्धा दिलेली आहे। ज्या ठिकाणी मृत जमीन असताना देखील हार्ड ड्रॉपचे बिल काढून शासनाचे जास्तीत जास्त पैसे उकळण्याचे प्रकार झालेले आहेत। योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेली पाईप खरेदी न करता निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेमध्ये खरेदी करून वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे। यामुळे निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेमध्ये वापरले गेल्याचे दिसून येत आहे। कमीत कमी 1 लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर असताना त्या ठिकाणी फक्त 50 ते 60-70 हजार लिटर पाण्याची टाकी करून 1 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बिल काढणे। कामाची मुदत पूर्ण होऊन सुद्धा योजना अपूर्णच आहे। परंतु अशा योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही। उलट पक्षी ठेकेदाराची बिल मात्र काढण्यात आले। हार्ड ड्रॉपचे रेट जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी हार्ड ड्रॉपचे काम दाखवून जास्त बिल अदा करण्यात आलेले आहे। अशा अनेक योजना यामध्ये माझ्या मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यातील आजनोज, नगर तालुक्यातील पारगाव, आमच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड व 146 गावांची 190 कोटींची योजना, मिरी 30 गाव येथील 33 गावांची 155 कोटींची योजना, बोधेगाव व 7 गावे, दानेवाडी, कोरेगाव तालुका कर्जत, मौजे माळंगी तालुका कर्जत, कोरडगाव तालुका पाथर्डी, आल्लनवाडी तालुका पाथर्डी, माळी बाबुळगाव अमरापूर 49 गावांची 128 कोटींची योजना, माथनी तालुका नगर, आढळगाव तालुका श्रीगोंदा, नारायणडोह, मौजे तांबेरे, दरडगाव थडी राहुरी, कोलार, निघोज अशा अनेक योजना, कानूर पठार आणि निघोज अशा अनेक योजनांमध्ये त्या ठिकाणी अपार झाल्याचा दिसून येत आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी फक्त 18 गावं पूर्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे। फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अधिकारी आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे। जिल्हा परिषदेने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये 2025 मध्ये 84 कोटींची तरतूद केलेली आहे। या सर्व जल जीवनच्या योजना जर पूर्ण झाल्या असतील
तर अतिरिक्त तरतुदीची गरज काय? माझ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये आदिवासी भाग असून त्या आदिवासी भागामध्ये सुद्धा योजना त्या ठिकाणी झालेल्या दिसत नाही. दलितांच्या दलित वस्तीमध्ये सुद्धा योजना झालेल्या नाही. तरी माझी मागणी एकच आहे की माझ्या अहिल्यानगर लोकसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी जलशक्ती मंत्र्यांना CR पाटील साहेबांकडे नम्र विनंती करतो की पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या या स्वप्नपूर्ती योजनेसाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे डायरेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याखाली केंद्रीय स्तरीय चौकशी लावून संबंधित भ्रष्ट शासकीय अधिकारी त्यांना तात्काळ सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबरीने त्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावा अशी माझी मागणी आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय.